गोष्ट आहे एक खूपच मेहनती शेतकरी गोपीरामची. गोपीराम दिवस रात्र मेहनत करून शेती करायचा आणि आपलं घर परिवार सांभाळायचा. राधा, ऐकतेय का? हो, बोला ना. अरे वा, आज तर तुम्ही खूप प्रसन्न दिसत आहात. अरे राधा, खुश का नाही होणार? गोष्टच अशी आहे, मी आजच सावकाराला बोलून आलोय. तो आपल्याला कर्ज द्यायला तयार झालाय. काय? खरंच? आणि आपल्या गावात जे शहरातून आलेला नवीन ठेकेदार आहे ना, मी त्याच्याशीही घर बनवायची गोष्ट करून आलोय. काय? त्या शहरवाल्या ठेकेदारकडून? हो, पण हे काय? तुझ्या चेहऱ्यावर निराशा कशी? ते मी गावात ऐकलंय की तो ठेकेदार खोटारडाय. शहरमध्ये खूप सगळ्या लोकांना फसवलंय त्याने, म्हणून तर तो खूप महिन्यांपासून गावामध्ये लपून राहत आहे. अरे राधा, तू पण ना कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवते. त्या गावातील लोकांनी त्याच्याशी कधीही बरोबर बोलले नाही. त्याच्याविषयी काहीतरी अफवा उडवताय. तू माझ्यावर विश्वास ठेव, मी त्याच्याशी बोलणी करून आलोय. तो तर मला खूपच अनुभवी आणि मेहनती वाटला. जर का तुम्हाला सगळं काही ठीक वाटत आहे तर काही हरकत नाही हो. हा, आता तू बघ, लवकरच आपला स्वप्नातील घर बनणार आणि तो ह्या गावातील सगळ्यात मोठा घर असणार. शेवटी तुमची मेहनत रंगवली. अरे देवा, तुझे लाख लाख धन्यवाद. घर बनवण्याचं बोलणं ऐकून राधा खूप खुश झाली. बघताच बघता गोपीराम आणि राधाचं घर बनायला सुरू झालं. शहरने आलेला ठेकेदारने गोपीरामकडून पैसे घेतले. काहीच महिन्यांमध्ये एक खूप मोठं आणि आलिशान घर तयार केलं. वाह, हे तर कमाल आहे. किती सुंदर घर आहे. ठेकेदार साहेब, तुमचं खूप खूप धन्यवाद. अरे राहू द्या गोपीराम, लोकांचा स्वप्नाचं घर बनवणं माझी जिम्मेवारी आहे. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. चला, आता मजाक खूप झालं. लवकरच माझे उरलेले पैसे द्या. मला उद्याच शहर परत जायचंय. हो, नक्कीच. गोपीरामने ठेकेदारला त्याचे सगळे उरलेले पैसे दिले. मग तो आपल्या बायको राधा बरोबर नवीन घरामध्ये राहायला लागला. आता तो दररोज शेतामध्ये मेहनत करायचा आणि संध्याकाळी घरी येऊन आराम करायचा. पण गोपीराम आणि राधाचा आनंद जास्त दिवस टिकू नाही शकलं. एक दिवस गावामध्ये जोरदार बेमौसम पाऊस पडायला लागला. अरे हे काय पाऊस, ते पण इतकं जोरात, आणि हे तर गच्चीवरून पाणी टपकत आहे. ऐकता काय? काय झालं? हे बघा, गच्चीवरून किती जास्त पाणी पडत आहे. हे परमेश्वरा, हे काय? नवीन घरात हे पाणी कुठनं पडायला लागलं? तेव्हा जोरदार वीज कडकायला लागली आणि त्यांच्या घरची मागची भिंत तुटून खाली पडली. अरे हे काय? भिंत तर तुटली. याचा अर्थ आहे की तू जे म्हणत होती ते खरं होतं. तो ठेकेदार खोटं निघाला. त्यांनी आपल्याला धोका दिला. पळ इथून, पळ. गोपीराम आणि राधा घरातून बाहेर निघाले आणि त्यांच्या समोरच त्यांचं पूर्ण घर वाहून गेलं. हे परमेश्वरा, हे काय झालं? तू माझ्यासोबत हे धोका का होऊ दिलं? हे बघा, तुम्ही नाराज नका होऊ. सगळं ठीक होऊन जाईल. कसं ठीक होणार? आपला बसवलेलं घर तुटलं. आता आपण सडकवर आलेलोय. हे बघा, तुम्ही हिम्मत नका हारू. सगळं ठीक होईल. बिचारा गोपी आणि राधा एकच झटक्यामध्ये त्यांचं पूर्ण संसार उजडलं होतं. आता ते गावातल्या मंदिरात राहायला लागले. त्यांच्याबरोबर जे घडलं त्याची चर्चा पूर्ण गावात पसरली आणि लोक गोपीची खिल्ली उडवायला लागले. अरे, कुठे जातोय? मी घरी. काय काय बोलला तू? घरी चाललंय? पण तुझं तर ते स्वप्नातील घर बेमोसम पाऊसमध्ये वाहून गेला. तर आत्ता कुठल्या घरी चाललंय? हे बघा, मला मान्य आहे की माझ्याकडे घर नाही आहे, पण असं माझ्या जखमावर नमक छिडकणं बरं नाही वाटत. अरे जा, मला नको शिकवू की खरं काय आणि खोटं काय. आम्ही तुला 1000 वेळा सांगितलं की तो शहरातला बाबूंकडे नको जाऊ, पण तू नाही ऐकलं. आता जा, आता जा, राहा तिथेच आपल्या नवीन घरात. बिचारा गोपीराम त्याच्याबरोबर झालेल्या धोक्यासाठी मदत करण्याचं सोडून लोक त्यालाच ताने मारायला लागले, ज्याने तो आणखी निराश झाला.
आता गोपीरामला समजत नव्हते की शेवटी करायचं तर काय करायचं. तेव्हा एक रात्री तो मंदिराच्या बाहेर झाडाच्या खाली बसून रडत होता. हे मी काय केलं? आपलंच घर आपल्याच हाताने उजळवलं. मला लाज वाटते, माझीच खूप लाज. राधानी आधीच सांगितलं होतं, सावध राहा म्हणून सांगितलं होतं, पण मी तिच्या बोलण्यावर लक्षच दिलं नाही. मीच वेडा आहे, अगदी वेडा. गोपीराम स्वतःला कोसत रडत होता. तेव्हा त्याला एक आवाज ऐकू येते. अरे रे, असं रडू नको. रडणं कधीच चांगलं नसतं. ही कशी आवाज? जिंदगीने तुझ्यासोबत खूप अन्याय केलं, पण असं हार मानून रडून काय होणार? तुला याचा सामना करायला आला पाहिजे. परत तेच आवाज. कोण आहे? हे बघा, तुम्ही जे कोणी आहात माझ्या समोर या. आता अजून मजाक नाही. मी आता कोणाच्या जाळामध्ये फसणार नाहीये, म्हणूनच समोर ये. हे तुला फसवण्याची कोणी चाल नाहीये. मी तर इथे तुझी मदत करायला आलोय. मदत? अच्छा, तर समोर ये ना. मी पण बघू की तू कोण आहे आणि माझी मदत का करतोय. तेव्हा झाडाच्या खाली अचानक पानांचा ढेर एकत्रित झाला. अरे, हे काय आहे? तेव्हा चमत्कार झाला. त्या झाडांच्या ढेरमधून एक मोठासा जिन बाहेर पडला. अरे, हे काय? बोल गोपी, कसा आहे तू? आधी हे सांगा की तुम्ही कोण आहात. मी एक जिन आहे जे वर्षानुवर्ष लोकांची मदत करत आहे. मदत? पण कसं? लोक मला त्यांची समस्या सांगतात आणि मी जादूनी त्यांची समस्याचा हल करतो. काय? जादू? हां, जादू. तर सांगा, तुमची समस्या काय आहे? जिनच्या विचारल्यानंतर गोपीरामने अजिबात न थांबत आपल्याबरोबर झालेल्या धोक्याबद्दल सगळं काही त्याला सांगितलं. हे ऐकून जिनला खूप राग आला. काय? हे तर फारच वाईट झालंय तुझ्यासोबत. बोल, तुला काय हवंय? मी तर फक्त इतकंच बोलतोय की माझं घर परत बनून जाऊ आणि त्या ठेकेदाराला त्याची शिक्षा भेटायला पाहिजे. त्याचाचमुळे माझे सगळे पैसे गेले, वरून कर्ज पण आहे. मला फक्त ह्या सगळ्यांपासून छुटकारा हवंय. गोपीरामचं बोलणं ऐकून जिनला त्याच्यावर दया आली. तो त्याला तिथे घेऊन गेला जिथे त्याचं घर तुटलेलं होतं. अरे, तुम्ही मला इथे का घेऊन आलात? आता सांगतो. हे दिव्यशक्त्यांनो, माझं ऐका. ह्या गरीबचं घर त्याला परत करा. ओम चिकलिकी बका ओम. जिनच्या मंत्रांनी चमत्कार झाला. तुटलेल्या सगळ्या इटा हव्यामध्ये पोहायला लागल्या आणि जिनच्या आदेशावर एकावर एक जुडल्या. त्याचबरोबर जिनने आपल्या जादूने त्या इटांवर सिमेंटची एक परत सुद्धा चढवली. मग नारळाच्या झाडाच्या पानांनी बनलेल्या गच्चीला त्याने त्या 4 भिंतीवर लावून पूर्ण घर उभं केलं. बघताच बघता सकाळ झाली आणि गोपीरामच्या समोर तसंच घर उभं होतं जसं त्याला हवं होतं. अरे, हे तर चमत्कार झालं. तुम्ही माझं पूर्ण घर परत तयार केलं. धन्यवाद, तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही सूरजची नवीन किरणमुळे माझा नवीन संसार बसवलं. अरे, तू तर इतक्यामध्येच खुश झाला. तुझ्यासाठी माझ्याकडे अजून एक आश्चर्य आहे. तेव्हा जिनने जोरात टाळी वाजवली आणि खरोखरच चमत्कार झाला. जिनने त्या शहरवाल्या ठेकेदारला आपल्या जादूने गोपीरामच्या समोर घेऊन येऊन उभं केलं. गोपीरामने बघितलं की ठेकेदार एका हातरुणात झोपलेला आहे. हळूहळू त्याला होश आला आणि तो बघतो की गोपीराम त्याच्या समोर उभा आहे. हे मी कुठे आहे? गोपी? म्हणजे म्हणजे हे कसं झालं? मी तर शहरात होतो. मी इथे कसं काय आलं? हे सगळं तर माझ्या जादूची कमाल आहे. आता तू लवकरच गोपी सोबत केलेल्या धोक्याची माफी माग, वरना आत्ता तर तू इथेच आहे. पण जर तू तुझे गुन्हा नाही कबुलले तर मी तुला तिथे पोहोचवणार जिथून परत येणं नामुमकिन आहे. जिनची धमकीने घाबरून ठेकेदार ठाण्याला गेला आणि स्वतःला पोलिसच्या हवाला टाकून दिलं. त्याचबरोबर त्याने गोपीरामचे सगळे पैसे पण पुन्हा परत दिले, ज्याने गोपीरामने आपला पूर्ण कर्ज चुकवला. आता तो आणि राधा आनंदात आपल्या नवीन घरी राहायला लागले, जिथे पुन्हा प्रेम, शांती आणि आशाचा वास होता.